कुठे चाललाय? कॅनडा. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. गेले काही महिने आपलं डेली ब्लॉगिंग बंद आहे. जसं जमेल तसे अधूनमधून आम्ही एक दोन ब्लॉग्स अपलोड केलेले आहेत, पण त्यावरती मला अनेक कमेंट्स येत होत्या की अंकिता तू डेली ब्लॉगिंग का करत नाहीयेस, किंवा अधूनमधून तरी तू ब्लॉग अपलोड करत जा. सो त्याचं कारण मी आज तुम्हाला सांगते की पुष्करची इंटरनल कंपनी ट्रान्सफर झालेली आहे आणि मी, पुष्कर आणि राहू आम्ही आता कॅनडाला रिलोकेट होतोय. त्यामुळे खरं तर गेले हे जे काही महिने होते त्यामध्येच आमची ही सगळी प्रोसेस सुरू होती. आणि आपल्या सगळ्यांनाच माहितीये, पासपोर्ट, व्हिसा, त्याच्यानंतर आमच्या इथे राहूची शाळा, पुष्करचं ऑफिस, त्याच्यानंतर हे खूप मोठं स्थित्यंतर आहे. त्याच्यामुळे त्याच्या रिलेटेड आजूबाजूची कामं, कारण आमचं इकडचं रुटीन तर ऑलरेडी सुरू होतंच, पण ह्याची कामं प्लस विचार असतातच आपले. त्याच्यामुळे ह्या सगळ्यात आम्ही एक डिसाईड केलं होतं की जर आपण ब्लॉगिंग मधनं ब्रेक घेऊया. आणि आता सुद्धा आम्ही पुढे डेली ब्लॉग्स बघू, तिथे गेल्यानंतर आम्हाला जसे जमेल ते सुद्धा अपलोड करू. तर इथल्या काही गोष्टी ज्या घ्यायच्या होत्या त्या सगळ्या पॅकिंग इथलं झालेलं आहे. आता आम्ही त्या घरी जातोय. तिथे बाकीचं सगळं पॅकिंग आम्ही करून आलो आहोत आणि आई पप्पा सुद्धा आज आमच्या बरोबर तिथे येत आहेत. ते उद्या आम्हाला सोडायला येणार आहेत एअरपोर्टवर. सो आम्ही आता निघतोय. स्टे ट्यून्ड. सो इथे ही एक बॅग झाली आहे आणि ही एक झाली आहे. ही आईबाबांची बॅग आहे आणि ह्या 3 बॅग्स आहेत. ह्यात काही सामान घेतलेलं आहे. ते चष्मा पुसायचा, त्याच्यावर फोगी व्हायला लागलं की ते करायचं. हे काय आणलंय? अरे तो लूज होतो आणि तो आता फिटिंग केला तरी तो बसत नाही. अच्छा अच्छा. राहू रेडी का? येस. ऑल द बेस्ट. थँक्यू. ऑल द बेस्ट पुष्कर. थँक्यू. ऑल द बेस्ट ना. ऑल द बेस्ट. थँक्यू. व्यवस्थित जा. हॅपी जर्नी. येस. थँक्यू. हे काय करतोय? एकच चप्पल. ती उलटी, आजीची आहे. हा आजीची चप्पल. काय ती उलटी घालतोय. आणि पडशील हा त्याच्यात? ही बाई. हा ती पण दुसरी. आणि राहू विचारतो चप्पल कोणाची आहे, म्हणजे मग ह्याची आहे असं आम्ही अच्छा. सांगायचं. चलो 2 बॅग्स घेऊन जा तुम्ही खाली. मी घेऊन येतो. जड आहे ना. तू चालत राहा फक्त. ही घे. चलो लेट्स गो. लेके आओ. एअरपोर्टला पण असंच आहे. मोठी घे रे. मोठी उचल ना थोडी, नाही. म्हणजे आम्हाला जरा बरं होईल. दुसरी केबिन, एक पहिली केबिन बॅग आणि माझी. काय राहिलं? एक बॅग राहिली. अच्छा. हा इथे आणि ती वरती ऍडजस्ट करते. 3 आणि इथे 4. 4 ठेवले. आई, ही वाली कुठे? थांब जरा, ती मी घेते. ती मधली. हा, तू मध्ये बस. त्या फायनली आम्ही घरी आलेलो आहोत आणि आता मी करणारे मस्त गरम गरम चहा. तर ह्या आता तिथून बॅग्स घेऊन आलो आणि ह्या ऑलरेडी इथे सगळ्या पॅक करून ठेवलेल्या आहेत. ज्या मोठ्या गाड्या सोडून आलो ना, हा त्या पण सांगूया कुरिअर. पहिलं कुरिअर गाड्यांचंच असणार आहे माझ्या मला वाटतं. खेळण्यांचं एक कुरिअर बनवायला लागेल Yes. आपल्याला. ही एक मोठी बॅग आहे. त्याच्यानंतर 2 मीडियम साईज, 3 केबिन बॅग्स, एक राहूची केबिन बॅग आहे. काय म्हणतोय राहू? राहू बघ कुठे. हो जा. हे सगळं विंटर्सचं पॅक केलंय. तिथे खूप थंडी आहे. सो सगळे ग्लोव्स, जॅकेट्स वगैरे सगळे यात ठेवले. विंटर एसेन्शियल्स सगळं. आणि ऑब्व्हियसली जे सुरुवातीला सगळं लागणार आहे, इनिशियल अकोमोडेशन किंवा सुरुवातीचे काही दिवस, ते आम्ही या 2-3 बॅग्स मध्ये ऍडजस्ट करतो. लॉंग टर्म स्टे जो असेल तो ह्या 3 नंतर अजून लागेलच. म्हणजे जेव्हा आमचं सगळं रुटीन तिथे प्रॉपर सुरू होईल तेव्हा आम्हाला ज्या काही गोष्टी लागतील त्या आम्ही वेगळ्या बॅग्स मध्ये पॅक करतोय. आणि ज्या इनिशियल आम्ही तिकडे उतरल्यानंतर जसं पुष्करने सांगितलं की आम्हाला त्या स्टे मध्ये जे लागेल ते आम्ही ते ह्या सगळ्या ह्या 2-3 bags बॅग्स मध्ये पॅक करतोय. हे काय टॉप्सच आहेत ना हे? नाही, या माझ्या साड्या आहेत. ही राहूची केबिन बॅग छोटीशी आणि ही अजून एक केबिन बॅग आहे आमची. स्वेटशर्ट्स आहेत. आणि इथे कारण आम्ही ज्या सीझनला जातो आता डिसेंबर हो तेव्हा तिथे भयंकर थंडी आहे. त्याच्यामुळे सगळे फुल हाताचे कपडे आम्ही वर ठेवतो. हे हँड ग्लोव्ज राहूचे. ही तुझी. हे ग्लोव्ज हे तुझे आहेत वाटतं. हे तुझे. बाकी अशा कॅप सुद्धा घेतले. अरे उठला तू? अरे झोप उडाली अशीच आली. तुझी बॅग पॅक झाली का? काय काय घेतलंय त्याच्यात? माझं स्वेटर, शूज, एक जोडी इकडे, एक जोडी बॅग येते. अच्छा. आणि जॅकेट? जॅकेट पण येते यात आहे का? आणि रेनी जॅकेट पण यातच आहे. अच्छा रेनी आहे.
रेनकोट. तर राहूने आता तुम्हाला सांगितलं की रेनकोट सुद्धा घेतलायत आणि आता तुम्ही विंटर एसेन्शियल सुद्धा बघितलं. तर दोन्ही असं अशा करता घेतलंय की आम्ही कॅनडाला चाललो व्हॅन्कुव्हर या ठिकाणी. वेदर असं असतं की पाऊस सुद्धा असतो, टेम्परेचर सुद्धा कमी असतं. म्हणजे जे विंटरचे महिने असतात डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, तेव्हा टेम्परेचर सुद्धा ड्रॉप होतं आणि त्यात पाऊस सुद्धा असतो. आणि यात रुमाल वगैरे सगळं घेतले. काय रुमाल नाही आहेत त्याच्यात ते फक्त. तेच रुमाल दाखवले, मेन कपडे दाखवले बाकी सगळ्या बॅग्स मध्ये. यात सुद्धा कपडे आहेत अजून त्याच्या खाली आणि त्याच्यावर रुमाल घेतलेत म्हणून मी रुमाल स्पेसिफिक दाखवले. मी म्हटलं रुमाल का मग बाकी कपडे दाखवलेत नाही, तेच कपडे ह्यात सुद्धा आहेत म्हणून. पण ह्याच्यात रुमाल जरा वेगळे दिसले म्हणून मी रुमाल सांगितलं. कपड्यांव्यतिरिक्त हा, कपड्यांव्यतिरिक्त रुमाल आहेत. आणि पॅकिंग करेपर्यंत रात्रीचे 3 वाजलेत आणि वजन करतोय प्रत्येक बॅगचं. एक्स्ट्रा लगेज होणार आहे. वजन किती प्रमाणात बसवलंय हो. तरी एक कुठली तरी बॅग Extra होणार आहे. एक्स्ट्रा वजन थोडस पुढे मागे होतंय. ही आता जस्ट केली, ही परफेक्ट झाली आता. 23 kg आम्हाला 23 kg आहे. सो आता ही आमच्या आधी 25 झालेली. सो ती आता आम्ही आणली आहे त्याच्या खाली. हे ग्लोव्ज वगैरे पण काढलेत त्या बॅग मधून. आता ते दुसऱ्या बॅग मध्ये शिफ्ट करतोय आम्ही. ह्या का ह्या बघ किती येते. पण मग हे कशात ठेवणार सगळं? म्हणूनच मी वजन चेक करतेय की याच्यापैकी कशात कमी असेल त्याच्यात ऍड करूया. काल रात्री नंतर आमचं तुम्ही काल रात्री बॅग पॅकिंग सगळं बघितलं असेल. वजन वगैरे करून फायनली पॅकिंग झालेलं आहे. पण त्यानंतर आज सकाळी आम्हाला शूट करायला अजिबात वेळ मिळाला नव्हता. चलो फायनली आमचं सगळी प्रोसिजर झालेली आहे आणि तरी आता आम्हाला अजून अर्धा तास आहे आमचं विमान यायला. सो त्याच्यासाठी आता आम्ही इथे बसू. चला राहू. आमची फर्स्ट फ्लाईट आहे बॉम्बे टू दिल्ली आणि मग तिथे आम्हाला लेव ओव्हर आहे आणि मग दिल्ली टू व्हॅन्कुव्हर अशी आमची दुसरी फ्लाईट आहे. दिल्ली एअरपोर्टवरती आम्ही उतरलेलो आहोत. 5:30 वाजताच आम्ही लँड झालो आणि जसं म्हटलं आम्हाला 5 तासाचा लेओव्हर आहे. सो आमचं जे पुढचं इमिग्रेशन होतं व्हॅन्कुव्हरचं ते आता आमचं कंप्लीट झालं आहे आणि आता आमची व्हॅन्कुव्हरची फ्लाईट आहे 10:55ची. सो त्यासाठी आता आम्हाला गेट नंबर 21ला जायचं आहे. सो तिथे सुद्धा आता आम्ही प्रोसेस कंप्लीट करतो आणि मग आम्ही जरा बसणार आहोत कारण आम्हाला बराच वेळ आहे अजूनमध्ये. राहू आपोआप चालतोय. फायनली आता आम्ही व्हॅन्कुव्हरच्या फ्लाईटमध्ये बसलो. फ्लाईटमध्ये आम्ही बसलो आणि आता ही आमची स्ट्रेट डायरेक्ट 15 ते 15.5 तासाची फ्लाईट आहे. सकाळी जी होती ती आमची 2 तासाचीच होती मुंबई टू दिल्ली. पण आता डायरेक्ट आम्हाला 15 तास फ्लाईटमध्ये बसायचं आहे. तर हेडिंग टू व्हॅन्कुव्हर, टाइम टू व्हॅन्कुव्हर 13 तास, डिस्टन्स टू व्हॅन्कुव्हर. क्रंची कॉर्न आणि लंच आलं इथे. ब्रेड आहे, पास्ता आणि ह्याच्यात बघूया काय आहे, गुलाबजाम. आता एवढंच अंतर राहिलं आहे, 1.5 तास दाखवतोय. 37,000 अल्टिट्यूडवरती उडते. व्हॅन्कुव्हरला लँड झाले. तर फायनली आम्ही कॅनडामध्ये
आलेलो आहोत. खरं तर आम्ही कालच लँड झालो इथे, पण काल लँड झाल्यानंतर मग आमची बाकीची पुढची इमिग्रेशन प्रोसेस, बॅगेज कलेक्शन, त्याच्यानंतर कॅब करून आम्हाला इथे हॉटेलवरती यायचं होतं आणि नवीन जागा आहे, सगळं नव्याने करायचं आहे. त्याच्यामुळे काल बराचसा वेळ सगळं बघून करण्यात आमचा गेला आणि दमलेलो सुद्धा फार होतो आम्ही. त्याच्यामुळे काल इथे आम्ही रूमवरती येऊन मस्त फ्रेश झालो, खाल्लं आणि झोपलो. बट आज आमची एकदम फ्रेश मॉर्निंग झालेली आहे इथे आणि म्हणू शकतो आपण आता न्यू रुटीनला आमच्या सुरुवात झाली आहे. सो आता इथे वाजलेत सकाळचे 8. जस्ट आम्ही आता इथे ब्रेकफास्ट करून आलेलो आहोत. आणि सगळ्यात मोठा बदल या ह्याच्यात एक झाला आहे तो म्हणजे क्लायमेट चेंज. आत्ता इथे 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे आणि प्लस पाऊस आहे. प्रचंड थंडी आहे, म्हणजे रूमच्या बाहेर गेलं की प्रचंड थंडी वाजते. कारण आपल्या इथे इतकं कोल्ड वेदर नसतं, पण इथे टोटली डिफरंट आहे. तो एक सगळ्यात मोठा बदल आम्हाला इथे जाणवला. आता आजपासून सुद्धा आम्हाला बरीचशी कामं करायची आहेत. फर्स्ट थिंग म्हणजे पुष्करचं ऑफिस वर्क आहे, त्याच्यानंतर राऊच्या स्कूल रिलेटेड आम्हाला कामं आहेत, घर रेंटवरती घ्यायचं आहे आम्हाला, त्याच्यामुळे त्यासुद्धा सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. पण आमचा हा जो प्रवास होता, आमच्या नवीन आयुष्याची सुरुवात, म्हटलं तुमच्याबरोबर सुद्धा ती आम्ही शेअर करूया. सो आत्ता हा ब्लॉग मी इथेच थांबवते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन गुड बाय.